रमेश आणि प्रफुल्ल बॉलिंग मारण्याचा पाहिला तर रोहन दोंदे पहिला चेंडू पहिली एकेरी धाव येते. श्री गणेश या नावा नक्कीच होईल एका धावेने. एक चेंडू एक धाव. रन 3 धावा दाफलकावर. हो 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 मला लिडिंग येत होती पण इथे मात्र जीवदान भेटतंय, संधी भेटतंय. बघा संधीचं सोनं करतोय का. अशा मुवमेंटला तुम्हाला असे कॅचेस सोडणं खूपच महागडं ठरेल. इकडे तुम्हाला कॅच सोडायचे नाहीये. जसं आपण वारंवार म्हणत आलो क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 3 धावसंख्या. प्रफुल्ल आणि रमेश पुढील चेंडू चांगला कव्हर ड्राय पण एक धाव भेटेल जरूर. एका धावाने समाधान मानलं लागेल. तर रोहन सिंग आपण पाहिलं की बॅटिंग नाही तर बॉलिंग देखील आपण पाहिलं. कारण की असा खेळाडू जो बॉलिंगवर देखील मला वाटतं थोडंसं कॉन्सन्ट्रेट करतोय असं काही असेल त्याच्याबद्दल आणि तेच करतोय. चांगला टिप्पा चांगली लाईन जाईल आणि चांगली बॉलिंग. चेंडू हलवाडपणे टाकलेला चेंडू तेवढ्याच कमी वेगाने आणि नक्कीच बॅट्समॅनला देखील थोडंसं फिरून मारण्याच्या प्रयत्नामध्ये. इकडे मात्र एकच धाव भेटेल तर एकेरीच धाव येतात मैदानामध्ये. धावसंख्या 5. 5 रन स्कोर कार्डवर 5 धावा दाफलकावर. हो काय शॉट. 4 चौकार येतं मैदानामध्ये. 4 धावा येत आहेत. क्या पाथे क्या पाथे क्या पाथे. उमेशची कितीतरी सूर गवाजला होता. आता आम्हाला असं वाटतं की काहीतरी कम्पॅक्ट करतात या चौकारानंतर. अजून एक चौकार येत आहे. अजून एक चौकार येत आहे. तर पहा हाय पाय इनिंग पहिल्या षटक संपत्या मैदानामध्ये. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 3 म्हणजे 13 धावांवर. उमेशजी बघा पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आता आले. क्वार्टर फायनलमध्ये रन होत आहेत तर ते देखील एक चांगली गोष्ट आपण पाहतोय. काय म्हणाल या मॅच बद्दल आणि काय म्हणाल एकंदरीत या दोन्ही चौकारांबद्दल. जहां से कैच छूटा है वहाँ अगर कैच पकड़ते तो नए बल्लेबाज आते तो दबाव में रहती टीम. परंतु वहाँ से 2 चौके लगना मैं तो कहूँगा सोने पे सुहागा है. तो कहीं ना कहीं अच्छी शुरुआत की है दोनों ही बल्लेबाज ने. ओव्हर 23 रन. आणि उमेशजी आपण या संघामध्ये पाहिलं तर ऑन इन फॉर्म जे खेळाडू आहेत म्हणजे रोहन दोंदे गेल्या वेळीचा मॅन ऑफ द सिरीज. त्याचबरोबर जर पाहिलं तर गेल्या वर्षीचा जो बेस्ट बॅट्समॅन म्हणजेच आकाश मोरे असेल असे काही खेळाडू आहेत. पण एका बाजूला जर पाहिलं तर बादशाह वॉइस त्यांच्याकडे युवा टॅलेंट संघ आहे. तर बघूया काय होत आहे. मॅच इन फॉर्म असलेला खेळाडू जिंकतात का टॅलेंटवाले जिंकतात. सतीश पवार बाबू पटेलनी जर आता चौकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक मुंबई क्रिकेट यांच्याकडून. आणि इथे काय होते बघा. हो 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 पण इथे मात्र चौकार येत नाही आहे. एकच धाव भेटेल. एकच धाव भेटेल. का पॅकिंग केले. प्रफुल्ल आणि रमेश गुड बॅटिंग. इथे धावत आहे आणि इथे मात्र सर्वांचे दिलेलं धावत येत आहेत सेल्फी काढण्यासाठी गळे भेटण्यासाठी. ही एक नवी ओळख इकडे आमच्या प्रेक्षकांची. क्या बात है क्या बात है क्या बात है. आणि क्रीडार्थी जेव्हा असे येतात धावत खूप मजा येते अशा स्पर्धेला. तर एक विनंती असेल राकेश सर एक मिनिट. राकेश सर एक मिनिट. जर क्रीडारसिकांना विनंती आहे प्लीज असे काही तुम्ही आतमध्ये येऊन असे काही कार्य करू नका. कारण की जर असं काही तुम्ही केलं तर ज्याच्याबरोबर तुम्ही सेल्फी काढतोय त्या टीमला पेनल्टी लागेल 5 रनची. येस प्लीज प्लीज
तुमच्याच खेळाडू आहे, तुम्ही फक्त बाहेरून सपोर्ट करा, ऑन फील्ड काय करू नका. येस, थँक्यू थँक्यू. कारण की क्लीन आणि प्रॉपर स्पर्धा आहे. येस. ये भाषा इधर बाद में कंडक्ट इधर इसका सेल्फी निकल उसको जान कुछ कह रहा हूँ इसका निकाला अरे वो We can do dancing down the track, dancing down the track. एक धाव भेटेल. धावसंख्येत एका धावेने भर, धावसंख्यामध्ये धाव पोहोचते ती 22 धावा. पहिली बदल एकरी धावेवर आता मात्र अडकून ठेवलंय नितेश यांनी. षटक क्रमांक दुसऱ्या चमच्या मैदानामध्ये धावफलकावर आपण जर विचार केला तर धावफलकामध्ये स्कोरबोर्डवर स्कोर आहे 23. मिस्टर वारंवार जर विचार केला तर धावसंख्येत आपण पाहिलं तर 2 षटक 23 झाले. 23 झाले धावसंख्या. तर मला असं वाटतं क्रीडा देखील उत्सुक झाले आहेत की प्रत्येकजण सेल्फी काढायला येते मैदानामध्ये. हे सगळे गैरव्यसन चालणार नाही आहेत आणि नक्कीच ऑर्गनायझरने इकडे दखल घेतली आणि आम्हाला लगेच सांगितलं असं काय परत झालं तर ज्या प्लेअरकडून सेल्फी घेतल्या त्याला 5 रनची पेनल्टी लागली. पॉवर प्लेचा ॲक्शन पॅक इशारा अजित निकम सरांकडनं परत एकदा आपण पाहतोय. 23. पुढे चेंडू. आता मात्र चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी नितीन पडवळकर उर्फ लाल्या. तर असे काही खेळाडू असतात ते मोठ्या स्टेजवर मोठा परफॉर्मन्स देण्यासाठी तयार असतात मोठ्या मॅचमध्ये. असा खेळाडू आहे नितीन. बघूया काय करतो या मॅचमध्ये नितीन पडवळकर उर्फ लाल्या. येतोय पहिला चेंडू. डॉट आणि डॉट. धावफलक एक्स्ट्रा डिलिव्हरी पुढे जाईल. 24-24. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आपण पाहतोय. का रंगतदार सामना हा देखील ठरतोय. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये. चेंडूकडे पाहिलं तर क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न पण रूम देत नाही. आता मात्र चांगला टिप्पा, चांगला लाईन लेन्थ आपण पाहतोय नितीन यांच्याकडनं. एकच धाव भेटेल, एकाच धावाने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या मात्र धावून पोचते ती 25. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांचा. अवंत धाव 24. हो काय हळूवारपणे चेंडू टाकला होता. काय व्हेरिएशन. हे असे गोलंदाज असतात ना, ते पटायत असतात की कुठल्या बॅट्समॅनला कशी गोलंदाजी करायची. आणि लाल्या मला वाटतं की ह्याच्यामध्येच एक हुशार खेळाडू आहे ज्याला कित्येक वर्ष आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. येतोय चौकार. 4 धावा. तर इथे उपस्थित मान्यवर ठाण्याचे विभाग प्रमुख आदरणीय सन्माननीय माधवजी शिंदे साहेब यांचे इथे आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत आणि टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय सन्माननीय माधवजी शिंदे साहेब. विनंती आहे माधव शिंदे साहेबांना की स्थानापन्न व्हायचं आणि मॅचचा देखील आनंद घ्यायचा आहे.
नक्कीच आभार त्यांचे. आणि एवढ्या मोठ्या मॅचमध्ये आपण पाहतोय थोडासा फ्यूज मारायला फटका. इथे मात्र काय होतंय, एकच धाव भेटते, एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर एका चौकाराचा विचार केला तर नितीन यांच्याकडनं. आवाज खेळण्याचा प्रयत्न, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. काय फटका सजवला होता, काय फटका सजवला होता, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. 3 ओव्हर झाल्यात मैदानामध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर स्कोर आहे 32 रन, 32 धावा धावफलकावर. आणि इथे होतोय स्ट्रॅटेजिक टाइम आउट. तीन ओव्हर 32 32. क्वार्टर फायनल नंबर 2 कडे आपण आहोत. आजच्या दिवसातली दुसरी रजनी, दुसरी रात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. महाराष्ट्र मुलुंड प्रीमियर लीगचा विचार केला तर 4थ्या पर्वामध्ये आपण पाहतो ही स्पर्धा. त्या समेत आता आपण पाहिलं आपले आजचे मान्यवर प्रमुख आणि विभाग प्रमुख आदरणीय सन्मान्य माधवजी शिंदे साहेब इथे उपस्थित राहिलेत. तर रमेश यांच्यासाठी पारितोषिक आले. प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक अक्षय वागडे यांच्याकडे. प्रत्येक चौकाराला 100 रुपये रोख रक्कम अक्षय वागडे यांच्याकडनं. आणि अन्नू यांच्याकडनं. चेंडू मारण्याचा प्रयत्न, तेवढंच पटाईत गोलंदाजी. क्या बात आहे. तर आज जर विचार केला तर नक्कीच मला ओम जोशी यांचं देखील परफॉर्मन्स राहिलं आहे. तुम्हाला आठवत आहे गेल्या मॅचमध्ये देखील तेवढं चांगली बॅटिंग केली होती, बॉलिंग देखील तेवढं पटाईत आहे. ओम बघूया आता रमेश काय करते आपल्या संघासाठी. ॲक्रॉस द बॅट, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. ओनली वन आणि ओनली वन, एकच धाव. म्हणजे एका बाजूला जर पाहिलं तर क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये येऊन एवढी चांगली कामगिरी केली क्षेत्ररक्षणांनी. हॅट्स ऑफ त्यांच्या फिल्डिंगला म्हणेन मी. काय मनोरंजन परिस्थिती आपण पाहतोय पूर्ण मॅचेसमध्ये. 33 शॉट ऑफ द लेंथ. वाईट +1 2 धावा भेटतील. 35. अजून एक आपण पाहतोय वाईट पॉईंटचा थोडीशी दिशा हुकताना आपण पाहतोय. 36 36. अजून एक हॅट्रिक होते वाईटची. हे चांगलं नाही आहे. क्वार्टर फायनलचा सामना जर तुम्ही खेळत असाल तर नक्कीच दडपणाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. कारण की हा एवढ्या मोठ्या स्टेजवर असा परफॉर्मन्स तुम्हाला द्यायचा नाही आहे. आणि ओमकडनं ही अपेक्षा नाही आहे, पण चांगला खेळाडू आहे तो. 37 मात्र एकच धाव भेटेल. एका धावून समाधान मानावं लागेल. धावसंख्येत आता एका धावेने परत धावसंख्या 38. 3-2 होतं.
परत एकदा अवंतर धाव, थोडीशी दिशा होताना स्कोर आहे 39-39. नाही आहे लेग बाईच्या स्वरूपात धाव येते. धावसंख्येत एका धावेने भर परत एकदा 40-40. गणेश काय फिल्डिंग आहे बघा. जसं की आपण पाहिलं की शॉर्ट ऑफ द लेंथ बॉल होता आणि काय वळून मारण्याचा प्रयत्न होता. त्या स्टोनमध्ये अजिबात तुम्हाला चान्स नाही. तिकडे चौकार 100% असतो, पण इथे बघा काय क्षेत्ररक्षकांनी सूर मारला. एखाद्या स्विमिंग पूलमध्ये आपण डाय टाकतो तशी डाय मारली. क्या बात आहे. 3 धावा वाचवल्या. क्या बात आहे. ते काय होते बघूया. एकच धाव भेटेल. थोडीशी शांतता, थोडंसं शांत क्रिकेट. एकेरी धावेवर कॉन्सन्ट्रेट करत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. तर धावफलकाकडे विचार केला तर धावफलकामध्ये आपण जाऊ. (42) 4 ओव्हर 42. सर काय म्हणा. बादशाह बॉय का बहुत ही अच्छा स्कोर हुआ है यहाँ पर. 4 ओवर में 42 रन. तो अब 6 गेंदों में ज़्यादा से ज़्यादा रन बनाने होंगे. जितना बड़ा ज़्यादा रन बनाएंगे उतनी एक चुनौती मिलेगी, तो गेंदबाजी करने को आसानी होगी आपको. ओवर टू नितीन सर. आणि उमेश सर, मला वाटतं 50-55 धावा या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये थोडासा रिलॅक्स घेऊ शकता तुम्ही. पण रिलॅक्स करून पण काही फायदा नाही आहे, कारण की इथपर्यंत मजल मारले या संघांनी. चेस देखील करू शकतात. अशी मॅच आहे, अशी सांगणारी मॅच आहे, अशी बोलणारी मॅच आहे आणि अशी घडवणारी मॅच आहे. काही होऊ शकतं या मॅचमध्ये. नथिंग इज इम्पॉसिबल. बेस्ट मे द बेस्ट विन, हेच आपण बघतो नेहमी. ट्रॅक आले. एक धाव पेटेल. दुसऱ्या धावासाठी जात आहेत का पण नाही. तशी काही गरज नव्हती. आणि आता मात्र घाई करायची पण गरज नाही आहे, कारण की दोन्ही फलंदाज स्टेट झाल्यात. अजूनही त्यांच्याकडे 5 चेंडू शिल्लक असेल. धावसंख्येचा विचार केला धावफलकावर आपण 43 रन्स आहेत. अधिक 43 धावा 5 चेंडूमध्ये. बघा काय होत्या. गणेश फुलटॉसचा मारण्याचा प्रयत्न, फुलटॉसचा प्रहार करण्याचा प्रयत्न. फक्त एक धाव भेटेल. चांगली 15 रन पर्यंत एकच धाव भेटेल. 44-44. इथे मात्र काय होतंय. हो हे पाहिजे नव्हतं. हे झालंय का आपण पाहू, पण हे झालंय आणि बचावले गेले. किंवा कदाचित असं वाटलं शेवटच्या मुमेंटला बॉल गॅदर करतील, आरामात बॉल गॅदर करून स्टंपला लावायचं होतं, पण ते देखील झालं नाहीये. इकडे एक होती, तिकडे 2 धावा भेटतात. 46-43. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये. त्या मात्र 50 धावा पूर्ण होतील आणि 50 धावांची पार्टनरशिप देखील होईल. क्या बात आहे. उमेश सर, आपण बघा अजून एक घेतलं. 50 धावाची सलामीची पार्टनरशिप MPL मध्ये. क्या बात आहे. ही देखील तुम्ही नोंद करून घ्या. असं काय रेकॉर्ड मी आधीच म्हटलं, रेकॉर्ड हे बनतच असतात ते तुटण्यासाठी क्रिकेटमध्ये. तेच होते. जसं की मी नेहमी म्हणत होतो, क्रिकेटचा जर एखादा इतिहास, एखादा पुराण तुम्ही लिहित असाल ना, तर ते इतिहासाची पानं तुमची संपणार नाही. तुमच्या पेनची शाई संपेल, पण रेकॉर्ड बनत जातील आणि पुस्तक बनत जाईल. त्या पाहते. आता मात्र बघूया काय होतं. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावासाठी जात असताना इथे मात्र विकेटचं पतन.
51 धावा आणि एकदा टाळ्या झाल्या पाहिजे या फलंदाजासाठी. क्या बात आहे, काय बॅटिंग केली आहे. 50 धावांची पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांना आणि ती सुटली आहे ती म्हणजेच रनआउट होऊन. क्या बात आहे. परत एकदा फुलचा टाकण्याचा प्रयत्न. एक आउट केले. शेवटच्या मुवमेंटला चौकार देणं म्हणजे मॅचमध्ये घेऊन जाते बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्डवर स्कोर आहे 5 इंटू द डबल फिगर. 55 धावा, 56 धावांचा टार्गेट आहे. 56 धावा. तुम्ही सर क्या म्हणाल आता. छोटा सा स्कोर था, उसने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है बादशाह बोई ने और एक सम्मानजनक स्कोर खड़ा किया है. तो पहला जो क्वार्टर फाइनल मैच था उसमें 52 रन बना के 53 का टारगेट था. तो मैं समझता हूँ कि यहाँ पर 56 रन कुछ ज़्यादा हुए हैं. तो कहीं ना कहीं रनों में बढ़ोतरी हुई है यहाँ पर और कांटे की टक्कर होगी. ये आसानी से नहीं होगा क्योंकि यहाँ पर दोनों ही टीमें जीती है. एक शेर है तो दूसरा 1.25 शेर है. और आपने कहा था कि इस मैदान में सब कुछ हुआ है तो सही फरमाया आपने. मैदान ओवर भी गया है, हैट्रिक भी हुआ है, हैट्रिक चौके भी लगे हैं, बड़ा टारगेट भी चेस हुआ है. तो कहीं ना कहीं एमपीएल में ये सब देखने को मिला है. और सबसे अच्छी बात, बहुत ही बढ़िया, बहुत ही बेहतरीन आयोजन एमपीएल सीजन 4. इस ऑर्गेनाइजर मैं कहूँगा विनय सर, ऋषि सर, धर्मेश सर, सराहना करनी होगी उनकी, प्रशंसा करनी होगी उनकी. बहुत ही बढ़िया आयोजन किया है. जिस तरह का आगाज किया है उस तरह का ये आयोजन है. तो कहीं ना कहीं 4 लगा दिए हैं. ओवर टू नितिन सर. धन्यवाद उमेशजी. येस, आता आपण पाहिलं उमेशजी तब्बल मला वाटतं रेकॉर्ड जर पाहिला तर 73 धावा चेज केल्या गेल्या कालच्या पूर्ण दिवसामध्ये. आणि आजच्या दिवसाचं चित्र पाहिलं तर आता होतं 56 धावा आहे. का हे होत आहे कारण की रात्रीच्या प्रकाश धोक्याचा सामना आहे. इथे तुम्हाला कंडिशन थोडंसं बदललं जाते कारण की रात्रीच्या प्रकाश धोक्यात तुम्हाला वाटतं की फिल्डिंग चांगली होते आणि चौकार अडवले जाते. बॉल ट्रॅव्हल होते पण चौकार अडवले जातात. फिल्डिंग चांगली होते. कदाचित केटरला असं वाटेल की बॉल एखादा फुटबॉल सारखा दिसतोय आणि बॉल तो पकडतोय. तर इथे तुम्हाला धावा जर चेस करायचे तर तुम्हाला शेवटपर्यंत खेळावं लागेल. मॅचला घेऊन जावं लागेल तुम्हाला शेवटच्या षटकापर्यंत, कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत पण. तर बघूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. 6व्या सेकंड इनिंग्समध्ये जिकडे जिंकण्यासाठी लष्कर लायन्स संघाला जिंकण्यासाठी 56 धावा बनवायच्या आहेत. अशी मॅच आहे. तो आणि नक्कीच क्वार्टर फायनल सामना आहे. जो मॅच जिंकेल तो सेमीफायनलमध्ये ग्रँड एंट्री आणि थेट प्रवेश करेल. आणि नक्कीच कोंडेश्वर प्रसन्न हा संघ तिकडे जाऊन पोहोचला आहे आणि वाट बघतोय खेळाडू त्यांची की कोण असेल तो संघ जो आमच्याबरोबर भिडेल. पण ते देखील एक सक्कम तयारीमध्ये आहेत. सक्कम देखील त्याची प्रगती होईल कारण की चॅम्पियन संघ राहिला तो पहिल्या वर्षी. पण आत्ता मात्र थोडीशी दिवस वेगळा आहे. काय होते बघूया या मॅचमध्ये, कोण जिंकतं ही मॅच. 56 धावा. तर क्रिकेटची मॅच म्हटलं तर उमेशची क्रिकेट आपलं धर्म आहे, क्रिकेट आपलं प्रेम आहे, क्रिकेट कदाचित आपल्या रक्तामध्ये आहे. म्हणून मुंबईचं क्रिकेट आणि मुलुंडचं क्रिकेट आम्ही सर्व खेळत असतो, पाहत असतो. अशा काही स्पर्धा भरत असतात म्हणून हे क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम करतोय. एमपीएल कमिटीला परत एकदा खूप खूप आभार. 56 धावाचं टार्गेट. बॅटिंग मार्गाचं पाहिलं तर एक धडाकेबाज फलंदाज रोहन धोंडी व्यवसाय क्रिकेट देखील तेवढं चांगलंच खेळतो. आणि त्याचबरोबर नॉनस्ट्राईकला जर पाहिला अजून एक दिग्गज फलंदाज आकाश मोरे. या मॅचमध्ये ऊर्जा दिली म्हणजे अजित निकम सरांच्या पूर्ण ॲक्शन फोर्स धमाक्याने म्हणजे त्यांच्या डिसिजन्सने. सगळ्यात पहिल्या चेंडूकडे चेंडू दिवसची पंचांकडे तास मागताना पण नॉट आउट. पहिला चेंडू निर्धाव.
आता मात्र धावफलक उघडत आहे, खेळते अवंतर धावेने 1 धावेने धावफलकात भर होते. पानी दे पहले पानी दे हवा दे ये पंखा घुमाओ तो पंखा कौन अंडी कौन है अरे वार ये वार देख वार कौन है चाबी दे दे चाबी जरा मॅच थांबवायचे पंचांना विनंती आहे. मॅच थांबवा जरा प्लीज. थँक्यू. आता आता हेलो हेलो पानी दे रे भाई ये बाहर पानी नको पास दिला नाही ते पैसा मैदानात पाणी दे दे बोले बोल रहा है मॅचला चालू करायचं. थँक्यू. लेट आला हो गया तर जाऊयात परत एकदा मॅचकडे. पर्यंत मारायचा प्रयत्न का होते बघूया. इथे मात्र थोडासा इथे फटका फसतोय. इथे डॉट बॉल परत एकदा. अशा मॅचेसमध्ये अशा गोष्टी आपण पाहिल्यात. कांदा सुंगा तो कांदा आता मात्र फ्युचर परत एकदा डॉट बॉल येतोय मैदानामध्ये. तर 5 बॉईजने काय प्रदर्शन केलं. एका बाजूला आपण विचार करतोय लष्करी अलायन्सचा, पण 5 बॉईज टॅलेंटेड सगळे प्लेअर आहेत, पण काय टॅलेंट दाखवलं. आता मात्र कुठेतरी उलटा पॅटनी काम होत नव्हतं. सरळ पॅटने एक क्लिक केला लेगच्या दिशेने काव कॉर्नरमध्ये. येतोय चौकार 4 धावा.
चौका नहीं चाहिए, विकेट नहीं चाहिए अपने को। धावफलकावर षटक क्रमांक पहिला आहे मैदानामध्ये आपण पाहतोय चुरशीची लढत क्वार्टर फायनल नंबर 2 मुकेश पर्यंत मारायचा प्रयत्न कदाचित पण मॅचला चालू झाले हे देखील एक महत्त्वपूर्ण माहिती आपण बघतोय लष्कर या लाईनच्या संघाकडनं पुढील चेंडू आकाश मोरे इज नोन फॉर हिज बॅटिंग हिज स्टाईल हिज स्टान्स क्या पास है येतोय 4-4-4 चौकार तर षटक क्रमांक 1 संपल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वर उमेशजी काय म्हणाले मॅच बद्दल तो अच्छी शुरुआत हुई कुछ हद तक पहले ओवर में 10 रन अब 4 गेंदों का खेल अभी भी बाकी है तो इस तरह की बल्लेबाजी और रोहन और आकाश मोरे है तो कुछ कह नहीं सके दोनों में घरखम है ताकत है क्षमता है काबिलियत है बैटिंग बल्लेबाजी की ओवर टू नितीन सर आणि 24 चेंडू आणि 46 धावा अजूनही बनवायचे आहेत मी आधीच म्हटलं ही सलामीची जी जोडी आहे ती देखील करामत करू शकते मगाशी बादशाह बॉयजकडनं प्रफुल आणि रमेशने जी करामत केली तसंच काही सांगणार ही देखील जोडी आहे तर दोन्ही संघांकडे मला सलामीच्या जोड्या चांगल्या रीतीने आहेत आणि फाईट वर्सेस फाईट असं आपण बघतोय असं नाही की एकतर्फी सामना होईल कुठेतरी मॅच जाईल पण आत्तापर्यंत इथपर्यंत मधल क्वार्टर फायनलमध्ये आम्ही का मारले हे दोन्ही संघ दर्शवताना आपण पाहतोय कंप्लीट क्वालिटी क्रिकेट आपण पाहतोय कंप्लीट फायटिंग क्रिकेट आपण पाहतोय दोन्ही संघांकडनं व्हॉट अ टीम एफर्ट अँड व्हॉट अ टीम प्लेयर्स बाय ऑल द बोथ टीम क्या बात आहे धावसंख्या 10-10 जाऊयात परत एकदा मॅचचा जर विचार केला तर अजूनही 46 धावा बनवायच्या आहेत 24 चेंडूंमध्ये अशी मॅच आहे Oh, switch hit, पण ओनली वन तुम्ही एका पट्टा सजवला होता त्या झोनमध्ये तिकडेच बरोबर क्षेत्रक्षण सजवलं आहे म्हणजे हे देखील आपण बघतोय की कॅप्टनचा प्रेझन्स ऑफ माइंड की कुठे हा फटका खेळ आणि कुठेही क्षेत्रक्षण उभं करू म्हणजे इकडे जर इकडे तिकडे झालं तर लगेच चौकार गेला असता पण आपण पाहतोय हॅट्स ऑफ फिल्डिंग लावणाऱ्या कॅप्टनसाठी नक्कीच या गोष्टी आपण पाहत राहू आणि या गोष्टी आपण बघत आलोय पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये पण आणि आत्ताच्या क्वार्टर फायनलमध्ये पण तुम्हाला तुमचा फिल्डर कुठे ठेवायचा आहे परफेक्ट पोझिशनमध्ये आता मात्र रिस्पेक्ट दिला सन्मान दिला हेच क्रिकेट आहे चांगल्या चेंडूला सन्मान द्या खराब चेंडूचा समाचार घ्या हे क्रिकेट आहे हे सांगणार आहे क्रिकेट पंचाचा इशारा होता व्हाईट बॉलचा आता मात्र स्वीट हिट आकाश मोरे वन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन इन MPL वन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन इन मुलुंड आत्ता मात्र चमकतोय येतोय 4-4-4 चौकार जबरदस्त फटका क्या बात आहे तर जाऊयात स्कोरबोर्डकडे लगेचच 16 झाले धावसंख्या 16 धावा धावफलकावर मी आधीच म्हटलं की असं क्रिकेट आहे की चांगल्या चेंडूची वाट तुम्ही पहा पण खराब चेंडूची तुम्ही वाट लावा
असा खेळाडू आहे, क्या बात आहे, काय परफॉर्मन्स, काय बॅटिंग. धन्यवाद. पुढे चेंडू. आता मात्र थोडासा स्टान्स बदलला आणि मला असं वाटतं की डेव्हिड वॉर्नरला मी फटके खेळताना पाहिले. लेफ्ट हँडेड असताना तो राईट हँडेड फटके मारतो, तसाच आकाश आपण पाहिलं लेफ्ट हँड असून राईट हँडेडचा फटका मारला. तर सगळे काही कॉपी बुक स्ट्रोक त्याचा देखील बॅटमध्ये आहेत हे दर्शवणारा फटका होता आकाश यांचा. क्या बात आहे, लाजवाब कामगिरी आकाशची. पण एकच धाव भेटेल. धावसंख्या 17-17. आता मात्र इथे काय होतंय, थोडीशी गफलत. बॉलला काही मला असं वाटतं की चौकार शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, पण एका बाजूला पाहिलं तर आकाशला स्ट्राईक देखील तेवढंच महत्त्वाचं राहिलं आहे आणि एका धावाने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या मात्र 18 धावा धावफलकावर. आकाश वन्स अगेन स्ट्राईक. आकाश मोरेचं आता मला आता एकच माहिती भेटली, डेव्हिड वॉर्नरचे नाव घेतलं तर डेव्हिड वॉर्नर त्याचा फेवरेट प्लेअर आहे अशी आम्हाला बातमी समजली. येस, असलाच पाहिजे. पण एकदा मारायचा चुकीचा माफी नाही, येतोय चौकार चौकार चौकार. 4 आणि 4 धावा. क्या बात आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 22-22. तर 18 चेंडू आणि 34 पाहिजे. 18 बॉल 34 अशी धावसंख्या आता पाहिजे. 2 ओव्हर 22. क्वार्टर फायनल सामना. सलामीची जोडी एका बाजूला जर पाहिलं तर बादशाह बॉईज देखील सलामीची चांगली कामगिरी गेली. मिस तर काय म्हणत या मॅचमध्ये. बल्लेबाजी की हम बात करें तो रोहन और आकाश मोरे की निगाह जम चुकी है, मैं तो कहूँगा. तो अब यहाँ से पीछे नहीं हटना है. 18 गेंदों में 34 रन बनाने हैं. तो 3रा ओवर होगा ये पावर प्ले का. ओवर टू नितिन सर. सर आपण पाहिलं पंचांचा इशारा आहे, एक हात पूर्णपणे रोटेट करून, म्हणजे आपल्याला लगेच समजलं की पॉवर प्ले ओव्हर आहे. हा देखील चांगला इशारा राहिला आहे. आमचे तिन्ही पंच असू दे, अजित निकम सर, राकेश सर आणि निलेश सर. क्या बात आहे. म्हणजे आम्हाला देखील जागरूक ठेवतात की काय झाले बाबा ऑन फील्ड. पॉवर प्ले हा लगेच आपण बोलतो हा पॉवर प्ले, आणि प्रेक्षकांना नाही खेळाडून देखील समजलं की हा पॉवर प्ले ओव्हर. तर जाऊयात मॅचच्या दिशेकडे लगेचच. 22 रन, 22 धावा धावफलकावर. बादशाह बॉईज हा संघ आज सकाळपासून काय प्रदर्शन करतोय, पूर्ण संघ त्यांच्या. तर एका धावने धावफलक पुढे जाईल. 23-23. मेरे को पता ही नहीं, तो मेरे को अभी तक पता ही नहीं. गाड़ी मेरे को बोल तो रहे. 23-23. मारण्याचा प्रयत्न, पण इकडे काय होतंय रिव्हर्स मारतोय आकाश, ते परफेक्ट मला वाटतं लँड होत आहे. परफेक्ट बॅट आणि बॉलचा संपर्क होत आहे, पण क्षेत्ररक्षण असल्यामुळे एकच धाव भेटेल. विकी शर्मा वन्स अगेन इन ॲक्शन. आजच्या दिवसातला सगळ्यात सरस क्षेत्ररक्षक विकी शर्मा. एका धावानेच समाधान मानावं लागतंय रोहन आणि आकाश याला. तर धावसंख्या एकाच धावेने भर. 25 25. आता मात्र गॅपमध्ये फटका सोडलाय, गॅपमध्ये फटका खेळलाय, ना इधर ना उधर, सीधा चौकार पे. क्या बात है, काय बॅटिंग आहे, काय बॅटिंग आहे. आकाश आणि आकाश आणि आकाश, वॉट अ बॅटिंग. तर 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29-29. कोई बात नहीं, आएगा विकेट. बॉल यार, फ्री किक.
आणि आता अजून एक चौकार मारला तर मुंबई क्रिकेट यांच्या टीम कडनं 500 रुपयाचं पारितोषिक आकाशला भेटेल. अजून एक चौकार मारला तर म्हणजेच हॅट्रिक चौकार मारला तर क्या बात आहे. आकाशला गेल्या वर्षी देखील याच फॉर्म मध्ये आपण पाहिलं, आकाशला गेल्या वर्षी याच वेगळ्या मैदानावर पाहिलं, पण आता मात्र आकाशला या मैदानात त्याच फॉर्म मध्ये येताना पाहतोय. म्हणजे ही एक क्रिकेटची चांगली ओळख आहे. हा क्रिकेटचा एक कोहिनूर हिरा म्हणेल मी. क्या बात आहे आकाश. जिकडे आपण बघतो की रोहनच्या बॅटमधला फक्त सिंगल येत आहेत, आकाशला माहिती आहे की माझा जो नॉन स्ट्रायकर आहे त्याच्या बॅटमध्ये एक धावा येत आहेत. इशारा पंचांचा नो प्लस 1 2 धावा भेटतील. क्या बात आहे. स्ट्राईक आपण पाहतो की रोटेट होतील नो बॉलला. धाव संख्या 2 पुढे जाईल. 35. समाप्ती आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट आता मात्र होईल परत. तर 3 षटकांमध्ये धावसंख्या 35. 12 चेंडू आणि 21 धावा बनवायचे आहेत अशी मॅच आहे. 12 चेंडू 21. पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं उमेशजी सलामीची फलंदाजी होती स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये. दोन्ही फलंदाज जे होते ते नॉट आउट इनिंग खेळत होते. दुसऱ्या इनिंग मध्ये त्याच जखलेने खेळत असताना ती छाप सोडत असताना म्हणजे पहा क्रिकेटमध्ये फाईट कधी असते. तुम्ही करून दाखवलात तर आम्ही देखील करून दाखवतो. तुम्ही जर तुमचे मला वाटतं की 12-21 म्हणजे मला असं म्हणेल की तुम्ही जर तुमचे हुकमाचे 500 काढलात तर आम्ही हुकुम के 1 निकाल ऐसा मैं कहूँगा. आणि अशी मॅच आहे. ओव्हर टू उमेशजी. 12 गेंदों में चाहिए 21. मैदान चारों बाजू से खचाखच भरा हुआ. तो यहाँ पर एनपीएल प्रीमियर लीग हो और दर्शक ना हो ये हो नहीं सकता, क्योंकि बहुत ही बड़े आयोजन है, बहुत ही बेहतरीन आयोजन है. आयोजक की हम बात करें तो विनय साहब, ऋषि साहब, धर्मेश साहब, जिन्होंने बहुत ही बढ़िया आयोजन किया है. इस इवेंट को 4 चांद लगाया है. सराहना करनी होगी, इन तीनों की प्रशंसा करनी होगी जिन्होंने बहुत ही बढ़िया तरीके से इस आयोजन को सजाया है. जो आगाज किया था उस तरह का इवेंट यहाँ पर किया है. ओव्हर टू नितीन सर. आणि स्पर्धेचं जर प्रथम पारितोषिक पाहिलं उमेश सर ते देखील आपण जाहीर करतो. आता मगाशी देखील आपण सांगितलं रोख रक्कम 1,11,111 रुपये व आकर्षक चषक प्रथम पारितोषिक. आणि जर द्वितीय पारितोषिकाचा विचार केला तर रोख रक्कम 66,666 आणि आकर्षक चषक. आणि ओनर्सला देखील आपण इकडे प्राइज आहे आणि ते म्हणजे विशेष पारितोषिक असेल ते देखील आपण नंतर अनाउन्स करू. तर जाऊयात मॅचकडे. 12 चेंडू 21. उमेशची रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, एन्जॉय करण्याचा दिवस, पण एन्जॉय करता करता क्रिकेटच्या फील्डमध्ये एन्जॉय करतात प्रेक्षक वर्ग देखील. क्या बात आहे. मी आधीच म्हणतो 12 बॉल 21 असताना हृदयाचे ठोके धडधड धडधड होत असताना अशी काही स्थिती असेल जसं की आपण म्हणतो की जे प्रेक्षक उभे राहून मॅच बघतायत थोडीशी इथे आता मात्र पाहत असतील की काय होतं या मॅचमध्ये. जाऊयात मॅचकडे. पंच राकेश भाई सरांचा इशारा होता. इट्स अ व्हाईट बॉल
व्हाईट बॉलनी होते सुरुवातपर्यंत स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर 12 चेंडू आणि 20 धावा बनवायचे अजूनही. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. ओ हो हो हो. पण आकाश त्याची रनिंग, त्याची कॉलिंग आणि त्याचा जो जुजबा आहे क्रिकेट खेळण्याचा तो 100% एफर्ट्स आपण फील्डवर बघतोय. व्हॉट अ ग्रेट 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 क्रिकेटर आकाश मोरे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. धावसंख्या 37 आणि का माझी टीम डिफेंडिंग चॅम्पियन्स होती याचं प्रत्युत्तर देखील दिसतं. येस 37. तर जाऊयात मॅचच्याकडे. एक धाव पेटेल. रोहन आणि त्याची कामगिरी म्हणजे त्याला माहिती आहे की माझ्या समोरचा फलंदाज आहे तो फुल सेट झाला आणि चांगले फटके येतात त्याच्या बॅटमधला. तर मला फक्त त्याला एक धाव काढून द्यायचे असं काही सांगत असताना आणि असं काही खेळत असताना क्रिकेट आपण पाहतोय रोहन यांच्या बॅटच्या मध्ये. रोहन हा बॅट्समॅन. तर एकच धाव भेटेल. धावसंख्या 38. चेंडू 18 धावा असताना आपण पाहता येतो आकर्षक चौकार. त्या पाठे धडाकेबाज फलंदाज काय कामगिरी राहिली त्याची. येतोय चौकार. 4 धावा. तर आदरणीय सन्मान्य उत्तम गीते साहेबांचे ते आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक असं स्वागत. नक्कीच एक असे व्यक्तिमत्व जे पूर्ण आमच्या मुलुंडमध्ये नेहमी आमच्या समेत असतात आणि त्यांच्या आपल्या विनंतीला मान देऊन हो 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 इथे मात्र काय होत आहे थोडंसं इथे दुखापत झाले का पाहूया.
तर काय मॅच चालले बघा, एकच धाव भेटेल, फक्त एक धाव. तर मॅच आले 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 13 अशी मॅच आहे. हा बॉल मिळलाय आकाश ऑन स्ट्राईक. 7 बॉल 13. इथे मात्र काय होते बघू, एकच धाव भेटेल कदाचित. मॅच जाते शेवटच्या आणि शेवटच्या षटकाकडे. क्या बात आहे. 6 बॉल 12. सहा बॉल 12. या मॅच त्या मॅच बद्दल काय बोलला. मॅच बघा 6 बॉल 12 वर येऊन पोहोचले. शेवटच्या षटकामध्ये मॅच आले. कोण जिंकेल, कोंडेश्वर प्रसन्न की लष्करी अलायन्स अशी मॅच आहे. 6 बॉल 12. काय म्हणतात 6 गेंदों में 12 चाहिए. कहते हैं ना, लहरों पे खड़े होकर कश्ती पार नहीं की जाती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. कुछ ये टीम का ऐसा ही है. यहाँ आकाश मोरे की निगाह जम चुकी है. तर आता बघा, दोन्ही टीमचे जे प्लेयर्स आहेत त्यांच्यावरती प्राईज लागलाय. जर आकाशने मॅच काढली तरी 500 रुपये पारितोषिक आणि पटेलांनी जर मॅच काढली तरी पण 500 रुपये पारितोषिक. म्हणजे बॉलरनी मॅच काढा किंवा बॅट्समॅन जो आहे आकाश, मुंबई क्रिकेटतर्फे दोघांना 500 रुपये. क्या बात आहे. हॅट्स ऑफ मुंबई. थँक्यू तुम्हाला, खूप खूप आभार तुमचे. येस प्रफुल्ल. एक युवा असा फिल्डर आपण पाहतोय. 5 बॉल 12. 5 बॉल 12. 5 बॉल 12. 5 बॉल 12 अशी मॅच. मैदानामध्ये मी आधीच म्हटलं 5 बॉल 12 पाहिजे होते. हा चौकार जर आला नाही तर मॅच मध्ये पकड पडू शकतात. पण आता मात्र 4 चेंडू 8 आणि फक्त 8 धावांची गरज आहे. काय म्हणाले आकाश बद्दल आणि आकाश बद्दल. सही में यहाँ से आकाश को पूरा खेलना होगा. अब केवल चाहिए 8 रन. आणि मला एक म्हणायचं आहे, उंच झाडा हिरवागार पाला, उंच झाडा हिरवागार पाला. आकाश मारता रहेगा लंबे शॉट. झुकेगा नहीं साला. असा बॅट्समॅन. क्या बात आहे. उमेशजी मॅच आले कुठे. अगदी मला वाटतं एकही असं प्रेक्षक असेल ते जागेवर बसलेले असेल. सगळे प्रेक्षक उभे राहिले मॅच बघत असतात. ऑनलाईन जे प्रेक्षक आहेत ते कदाचित बोलतील माझा आमचा डिनर टाईम झाला, पण ही मॅच पाहिल्यावर आपण लंच करू. म्हणजे आता त्या परिस्थितीमध्ये त्यांचं आपण पहिलं बाजूच्या बिल्डिंगवर टॅरेसवर देखील प्रेक्षक वर्ग आणि त्यांच्या रूममधनं देखील बघतायत. ऑनलाईन देखील तेवढेच प्रेक्षक सज्ज झाले. 11,116 प्रेक्षक ऑनलाईन आहेत. आणि त्या दिशेने असं काही म्हणत असेल ऑन फील्ड की आकाश
असला तुम्ही आउट न घेऊ पण स्ट्राईक पासून दूर ठेवा. पण आकाश जो पाहिला त्यामध्ये पट्टा खेळला आणि 2 धावा भेटल्या. 3 बॉल 6, 3 चेंडू 6 धावांची गरज. मॅच होती कुठे आली कुठे क्या बात. अपेक्षा नाही पण कॅच सोडले त्याने. पण थोडीशी दुखापत होत असताना पण मॅच अजून बाकी आहे. जिकडे चौकार 7 होता तिकडे पर्यंत डाय टाकली आणि बॉलला देखील अडवला. 2 चेंडू आणि 4 आणि 4 धावांची गरज. दोन बॉल 4. काय होईल या मॅच मध्ये 4 धावा काय मॅच झाली आहे. परफेक्ट मॅच. वो मारायचा प्रयत्न पण इथे मात्र इथे मात्र रनआउट. इथे मात्र रनआउट. हारे जो किसी से न हारे इसका नाम है आकाश मोरे असं म्हणून त्या बात आहे. आणि सगळ्यांना दाखवले रात्रीला तारे असा हा खेळाडू आकाश मोरे. 1 बॉल 4 असताना चौकार मारला. 70,000 रुपयामध्ये खरेदी केला होता संघ मालकाने. आणि संघ मालकाने पुरेपूर त्याला का खरेदी केला याचं प्रत्युत्तर दिलं मी नक्कीच म्हणेन आकाश मोरे. पण हार्ड लक टीम बादशाह बॉल तुम्ही बादशाहवर काही खेळलात पण मला वाटतं की बादशाहवर तुम्ही खेळलात पण हुकूमत मात्र आकाश मोरेने केली असं म्हणेन. क्या करेंगे उमेश जी इस मैच के बारे में. दिल धड़का देने वाला है. अगर आपको हार्ट अटैक की बीमारी हो तो ये मैच मत देखिए. कमजोर दिल वाले ये मैच मत देखिए. एक बॉल में चाहिए 4 रन. वो कर सकता कौन. ओनली 1 मैन आकाश मोरे. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी.